आणि आपण आपल्या राज्यामध्ये ज्याला बागायतदार शेतकरी असं म्हणतो त्या बागायतदार या शब्दाची आता व्याख्या बदलायची गरज आहे असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलेलं आहे। कारण राज्यामध्ये 81% शेतकरी असे आहेत की ज्यांची केवळ 2 एकरांची जमीन आहे। मग 2 एकर जमिनीमध्ये ऊसाचं पीक घेणारा बागायतदार कसा असा सवाल पवारांनी विचारलाय। तसंच इंडोनेशियामध्ये 40 दिवसांनी पाणी दिलं तरी चालेल असं ऊसाचं वाण विकसित करण्यात आलेलं आहे। तशाच पद्धतीचं संशोधन आपल्याकडेही व्हायला हवं असंही त्यांनी म्हटलं। ते आज उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेडकर कारखान्याचे संस्थापक अरविंद गोरे यांच्या 75च्या कार्यक्रमात बोलत होते। तुमची माझी सगळ्यांची इच्छा आहे। काल परवा माझ्या वाचनामध्ये आलं एक परिषद झाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि तिथे जाहीर करून टाकलं की 3200 रुपये भाव द्या। चांगली गोष्ट मला आनंद आहे। 3200 रुपये भाव मिळाला का मला हवा। जाहीर करणारे लोक आहेत त्यांचं महाराष्ट्र सरकारमध्ये ते हिस्सेदार आहेत, केंद्र सरकारमध्ये हिस्सेदार आहे आणि म्हणून खालची आणि वरची सत्ता ज्यांच्या हातामध्ये त्यांनी 3200चा भाव जाहीर करून टाकला। एका दृष्टीने बदल झाला आणि वाद होत होते। मी आता अरविंद भाऊंना विचारलं 3200चं वाचलं का? ते म्हणजे वाचलं। त्याचा भाव कसा देता येईल देता का? ते साखर 3200नी जाते तर ऊसाची किंमत 3200 कशी द्यायची? त्या ऊसाची साखर तयार करायला काही खर्च येतो का नाही? मी त्यांनी सांगितलं तुम्हाला सुचत नाही पण याच्यात जाणकार लोक आहेत महाराष्ट्रात त्यांचा सल्ला घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि जर नाही देता आलं तर त्यांना सांगा की हे जे काही कमतरता असेल त्याची भरपाई तुम्ही करा सरकारच्या मार्फत, म्हणजे सरकार त्यांच्या हातात आहे त्यामुळे त्याची काय हरकत।